पंढरपूर तालुक्यात दिनांक 13 ते 21 मे दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे 154 शेतकऱ्यांचे नजरअंदाज 93.37 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे। यामध्ये आंबा, केळी, डाळिंब, कांदा, शेवगा आदी पिकांचा समावेश आहे। तसेच एकलासपूर येथे 3 घरांची पडझड झाली असल्याची माहिती तहसीलदार सचिन लंगुटे यांनी दिली। तालुक्यात दिनांक 13, 15 व 19 मे 2025 रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील तावशी, तुंगत, बाभुळगाव, आढीव, रोपळे, शेटफळ, खेड भाळवणी, गादेगाव, शिरगाव, कोर्टी, बोहाळी आदी गावांतील 154 शेतकऱ्यांचे 93.37 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे। तसेच अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे एकलासपूर येथील 3 घरांची पडझड होऊन नुकसान झाले आहे। शिरगाव येथे अंगावरती झाड पडून एक गाय मयत झाली आहे। याबाबतचे पंचनामे करण्याचे कामकाज सुरू असल्याची माहिती तहसीलदार लंगुटे यांनी दिली। तसेच दिनांक 31 मे 2025 पर्यंत अवकाळी पाऊस, गारपीट व वादळी वाऱ्यांमुळे होणाऱ्या नुकसानीबाबतचे पंचनामे करून दिनांक 1 जून 2025 पर्यंत कृषी सहाय्यक, ग्रामसेवक व ग्राम महसूल अधिकारी यांना अहवाल सादर करण्याचे आदेश तहसील कार्यालयाकडून देण्यात आले असून तालुक्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबतचा एकत्रित अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनास सादर करण्यात येईल, असेही तहसीलदार सचिन लंगुटे यांनी सांगितले।